हॅलो, मेडिसिन मेड इझीच्या बर्नआउटच्या पुढच्या भागामध्ये तुमचं स्वागत आहे. हे असं फॉर्मल बोलायला हवं का? आता मैत्री झाली आहे ना आपली, थोडंसं इनफॉर्मल व्हिडिओज करूयात. तर आपण मागच्या वेळेला असं म्हणालो होतो की डॉक्टर लोक कसं काय हँडल करतात बर्नआउट. कारण कधीही जा, हसतमुखाने स्वागत करणार, कितीही वाजता त्या माणसाला उठवा तरी तो पळत पळत येणार आणि ट्रीटमेंट करणार. खूप इमर्जन्सीमध्ये सुद्धा खूप डोकं शांत ठेवून आणि निर्णय घेणार. अर्थात तुमच्यापैकी काही जण याच्यावर ऑब्जेक्शन्स घेतील की हल्लीचे डॉक्टर असं नाही आहे, मग पैसे कमवायला बसलेत, मग हॉस्पिटल लुटणारे आहेत. हे सगळं थोडा वेळ बाजूला ठेवूयात. आपण बोलूयात तुमच्या फॅमिली डॉक्टरबद्दल, ज्याच्यावर तुमचा पूर्ण विश्वास आहे, ज्या माणसाकडे तुम्ही हक्कानी कधीही रात्री बेरात्री त्याला उठवायला जाता की अरे मला त्रास होतोय, प्लीज मला सांग काय करूयात. त्याच्याबद्दल बोलूयात. त्याच्याबद्दल किंवा तिच्याबद्दल, असं एक कोणीतरी असतो ना फॅमिली डॉक्टर, तर तिच्याबद्दल बोलूयात. बेसिकली आमच्या ट्रेनिंगमध्ये खूप इगो मोडण्याचे प्रकार आमच्याकडून करून घेतले जातात. सुरुवात तिथून होते. 72 तास इंटर्नशिपमध्ये असताना ड्युटीज करायला लावतात मुद्दाम. कशासाठी? तर झोप न घेता तुम्हाला योग्य निर्णय घेता येतोय का. आपला मेंदू झोप घेतल्यानंतर पुढील कामासाठी तयार होतो. जर झोप झालेली नसेल तर आपले निर्णय चुकतात. असं आपलं होऊ नये याचं ट्रेनिंग इंटर्नशिपमध्ये दिलं जातं, जेव्हा निर्णयांची जबाबदारी फारशी तुमच्यावरती नसते, सिनियर्सवरती असते. तरी पण तुम्हाला सतत विचारलं जातं, आता ह्या पेशंटचं तू काय करशील, मग आता ह्याला असं झालं आहे, मग आता काय करायचं, तू ही गोळी दिलीस, त्याला रिॲक्शन आली, आता काय करणार. ह्या पद्धतीने ट्रेनिंग घेतलं जातं. इगो मोडण्याचा प्रकार म्हणजे काय, तर जे पडेल ते काम करायचं. इंटर्नशिपला असताना इंटर्न हा सगळ्यात लोअर लेवलचा डॉक्टर असतो त्या वॉर्डमधला. डॉक्टर त्याला मानलाच जात नाही, तो स्टुडंटच असतो अजून. आणि त्याच्यापेक्षा सिनियर असलेले सगळे लोक असतात. म्हणजे अगदी त्या वॉर्डमध्ये काम करणारे मामा मावशी लोकसुद्धा त्याच्यापेक्षा खूप जास्त एक्सपिरियन्स असतात. त्यांच्या एक्सपिरियन्सचं ज्ञान ते येता जाता डोस पाजत राहतात. शिवाय तिथे व्हिजिटसाठी येणारे बाहेरचे डॉक्टर्स असतात. काही पेशंट्स खूप तयार झालेले असतात, खूप वेळेला पेशंट म्हणून आलेले असतात, म्हणून ते पण शिकवतात. असं सगळ्या बाजूने त्या इंटर्नला सगळेजण शिकवत असतात. इगो मोडण्याचं काम करतात, कारण त्याला पुन्हा पुन्हा लक्षात आणून देतात की बाबा हा निर्णय तुझा आत्ता चुकला, मग आता काय बोलशील, मग आता हे 2+2 = 4 बायोलॉजीमध्ये होत नाही आहे. 2+2 = कधी 11 असतं, कधी 3 असतं, कधी 5 पण असू शकतं, कधी 0 असू शकतं. दिस इज बायोलॉजी. हे त्याला पुन्हा 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 आठवण करून देत राहतात की तू एक आजार मनात धरून त्याची ट्रीटमेंट ही असेल म्हणून ही गोळी दिलीस आणि त्याला हा रिझल्ट इतक्या तासात आला पाहिजे असं तुला वाटतंय, तसं कधीही होत नाही. हे पहिल्यांदा शिक. मग त्या गोळीचं काय झालं पोटात गेल्यानंतर, मग त्याचा काय रिझल्ट आला, मग रिॲक्शन आली नाही आली, त्याला रिझल्ट मिळाला नाही मिळाला, त्यानुसार पुढचा निर्णय काय घ्यायचा. हे सगळं प्रॅक्टिकल नॉलेज तुम्हाला इंटर्नशिपमध्ये मिळतं. त्याच्यानंतर तुम्हाला टीमवर्क शिकवलं जातं. जेव्हा टीमवर्क असतं तेव्हा तिथे पण इगोमध्ये आणून चालत नाही की मी म्हणेन तसंच व्हायला पाहिजे. कितीही सिनियर डॉक्टर असू देत, त्यांना कधी कधी एखादे मामा काम करणारे स्वीपर लोकसुद्धा सांगून जातात की नाही सर, हे असं नाही आहे, तुम्ही हे चुकीच्या पद्धतीने करतायत. ते जे सर होते ना ते असं करत होते. शांतपणे ऐकून घेण्याचा स्वभाव तिथे डेव्हलप होतो. ह्या ऐकून घेण्याचा बरेचदा खूप फायदा होतो आणि डॉक्टर्स ऐकायला तिथेच शिकतात. पडेल ते काम करणे म्हणजे काय, तर अगदी पडदे लावण्यापासून बेडपॅन देण्यापर्यंत सगळी कामं इंटर्नकडून करून घेतली जातात. कारण त्याला हे सगळं कधीतरी करायचं आहे. दरवेळेला तुम्हाला हाताशी नर्स मिळेल नाही, दरवेळेला तुम्हाला बेडपॅन उचलायला मामाच येतील, मावशीच येतील, नाही मिळणार कदाचित. त्यावेळेला पेशंटचा विचार पहिल्यांदा तुम्हाला करायला लागणार आहे. माझ्या इगोपेक्षा पेशंटचा जीव जास्त महत्त्वाचा आहे, हा विचार करायला ते पहिल्यांदा शिकवतात. मग काय होतं, खूप एक्सपिरियन्स सिनियर डॉक्टर असतात, ते त्यांच्या नॉलेजमधून प्रॅक्टिकल शिकवतात की पुस्तकात जसं लिहिलं आहे तसंच होईल असं नाही. प्रत्यक्षात नेहमीच्या आयुष्यामध्ये त्यांना येणारे अनुभव इतक्या वर्षांचे कदाचित वेगळे असू शकतात. एखादी केस वेगवेगळ्या पद्धतीने रिप्रेझेंट होऊ शकते. आजार एकच, दिसणारी लक्षणं अनेक लोकांमध्ये वेगवेगळे असू शकतात. ट्रीटमेंट वेगवेगळी असू शकते, ती कशी करायची हे शिकवलं जातं. त्याच्यानंतर कंटिन्युअस अपडेशन. तुमचा जो डॉक्टर आहे तो हे सगळे शिकून आलाय म्हणजे तो असा एकदम डुड्डाचार्य होऊन बसला असं कधी करत नाही, हो की नाही.
पुस्तक वाचत राहतात, काहीतरी नवीन शिकत राहतात, नवीन सेमिनार्स, नवीन वेबिनार्स, नवीन विषय शिकत राहतात, नवीन कोर्सेस करत राहतात. हे कशासाठी करतात? तर उदाहरणार्थ मी शिकत असताना कोविड हा आजार नव्हता. मग कोविड जेव्हा आला भारतामध्ये तेव्हा त्याची ट्रीटमेंट कशी करायची हे मला शिकायलाच लागलं ना आधी. मी आधी शिकणार आहे, मग ट्रीटमेंट करणार. मी शिकत असताना चिकनगुनिया आणि डेंग्यू नवीन होते आणि इतके गंभीर आजार नव्हते. तेव्हा ट्युबरक्युलोसिस कदाचित थोडा जास्त गंभीर आजार होता स्लम्समध्ये. मी ज्या हॉस्पिटलमध्ये शिकले तिथे ट्युबरक्युलोसिसचे पेशंट जास्त यायचे. आता तेवढा तो गंभीर आजार राहिलेला नाही आहे. असे खूप बदल सारखे सारखे होत राहतात. व्हायरसचे नवीन व्हर्जन्स येत राहतात, नवीन आजार येत राहतात. ते शिकायलाच लागतात. शिकल्याशिवाय ट्रीटमेंट कशी करणार? त्यामुळे कंटिन्युअस अपडेशन हे आमच्या क्षेत्रात खूप महत्त्वाचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुठलीही केस हँडल करताना डॉक्टरला बॅकलॉग डोक्यात ठेवून चालत नाही की हा माणूस मागच्या वेळेला आला होता तेव्हा त्याला हे झालं होतं, मग तो माझ्याशी असं वागला होता, त्यांनी हे केलं होतं, त्यांनी ते केलं नाही. आत्ता समोर पेशंट आहे, त्याचा जीव महत्त्वाचा आहे, तो मला वाचवायचा आहे. मागचं जे काही असेल ते मागे सोडून मी आत्ता ट्रीटमेंट करणार आहे. तो कसाही वागू दे, मला त्याची ट्रीटमेंट करायची आहे. करतो ना डॉक्टर तुमचा असं? का वाईट वागतो तुमच्याशी? तुम्ही 4 शिव्या दिल्या तरी सुद्धा तो 1 गोळी देऊन पाठवतो ना तुम्हाला, की नाही बाबा हे घे, हे बरोबर आहे, ऐक माझं, असं करतो की नाही? आत्ता समोर काय आहे याचा दुसरा एक व्ह्यू असा पण येतो की आधी पेशंटला काय झालं होतं, त्याची मी ही ट्रीटमेंट केली होती, त्याला हे रिझल्ट यायला हवे होते, नाही आलेले. पण मग आत्ता काय दिसतंय पेशंटला समोर, काय झालेलं आहे, आता त्याची ट्रीटमेंट करा. घडीघडीला आमचे समोरचे सिनॅरिओ बदलत राहतात. पेशंटला अचानक कुठल्या गोष्टीची कॉम्प्लिकेशन येते, आजाराची येते, कधी गोळीची येते, कधी औषधांची येते, त्याची ट्रीटमेंट करायला लागते. अचानक चांगला चालता फिरता बोलता असलेल्या पेशंटचं हृदय खराब व्हायला लागतं. मग अशा वेळेला विचार करत बसायचं का की अरे हा तर तरुण आहे, ह्याचं हृदय किती फिट असलं पाहिजे, मग ह्याला कशाला औषधांची गरज पडली पाहिजे? नाही, आत्ता खराब झाले ना, आत्ता ट्रीटमेंट करायची. त्याच्यानंतर पेशंटचा जीव आपल्या हातात आहे ही भावना सतत डॉक्टरच्या डोक्यात राहते. म्हणून कुठलाही डॉक्टर कितीही झोपेतून उठून आला तरी तो एक 5 मिनटं घेतो फक्त की मला जागा व्हायला 5 मिनटं दे, व्यवस्थित मी तोंड धुतो, माझ्या सेन्सेसमध्ये येतो, मग मी तुझी ट्रीटमेंट करतो. ह्या 5 मिनटांमध्ये तो काय करतो तर स्वतःला रिकलेक्ट करतो की मला ह्या पेशंटची ट्रीटमेंट करायची आहे, मी पूर्ण जागा झालेलो आहे का, एम आय ॲट माय 100% राईट नाऊ. ह्या वेळेला जर त्याची गाडी कितीही म्हणजे शरीराची गाडी पेट्रोल कितीही रिझर्वमध्ये गेलेलं असलं तरीसुद्धा ओढून ताणून तो एनर्जी आणणार, जागा होणार खडखडून आणि तुमची ट्रीटमेंट करणार. आणि ही ट्रीटमेंट करताना तो कायम लक्षात ठेवणार की पेशंटचा जीव माझ्या हातात आहे, मला अत्यंत काळजीपूर्वक हे काम केलं पाहिजे. मग डॉक्टरला स्वतःचं लाईफ नसतं का? अरे असं अजिबात नाही आहे. डॉक्टर लोक तर खूप एन्जॉय करतात. आमचं डोक्याचं काम आहे की नाही. आणि मगाशी जे सांगितलं समोरच्या माणसाचा जीव आपल्या हातात, ही किती भयानक जाणीव आहे बघा इमॅजिन करून. तुम्ही इमॅजिन करा की कोणाचा तरी जीव तुमच्या हातात क्षणाक्षणाला आहे, वेगवेगळ्या माणसांचा. म्हणजे आज समजा मी 10 लोक तपासलेत, 10 लोकांना 10 प्रकारची ट्रीटमेंट दिली आहे, तर त्या 10 लोकांचे जीव माझ्या हातात होते त्या वेळासाठी. किती स्ट्रेसफुल आहे हे. मग ह्यातून बाहेर पडण्यासाठी तुमचे डॉक्टर लोक काय करतात? प्रत्येक डॉक्टराला काही ना काही छंद असतो. कोणी तिकीट गोळा करतं, म्हणजे ते पोस्टाचे तिकीटं, किंवा नाणी गोळा करतात, गडकिल्ले चढायला जातात, गाणी म्हणतात, सुंदर गायक असतात, कोणी डान्स करतात, कोणाला जिम फिटनेसचा छंद असतो की आता मला माझी बॉडी बनवायची आहे. प्रत्येकाचा काही ना काही छंद ते जोपासतात. म्हणजे त्यांच्या स्ट्रेसफुल लाईफमधून ते त्यांच्या स्वतःसाठी एक रोज अर्धा तास तरी वेगळा काढतात. आता तुम्ही म्हणाल ह्याचा बर्नआउटशी काय संबंध आहे? हे सगळं तुमच्या लाईफला अप्लाय करून बघा बघू. एक म्हणजे इगो ठेवायचा नाही, जे काम करतोय ते वर्क फर्स्ट, मी सेकंड. दुसरं म्हणजे टीम वर्क करायचं आहे. जी माणसं माझ्याबरोबर काम करत आहेत त्यांचं पूर्ण ऐकून घ्यायचं आहे. तिसरं म्हणजे आत्ता ह्या कामासाठी जे काही करायची गरज आहे ते मी स्वतः पुढे येऊन करणार, पडेल ते काम करणे. चौथं म्हणजे एक्सपिरियन्स ज्याचा आहे त्याचं ऐकणे. मग तो कितीही मला ज्युनियर असो, मी त्याचं ऐकणार आहे
आणि त्याच्या एक्सपिरियन्सचा माझ्या कामामध्ये वापर करून घेणार आहे. 5वं म्हणजे कंटिन्युअस अपडेशन, म्हणजे मी पुन्हा पुन्हा स्वतःला अपडेट करत राहणार आहे. मी एकदा शिकलो, एकदा माझा काय तो कोर्स केला, मला नोकरी लागली, आता मला काही शिकायची गरज नाही, ही भावना डोक्यातून काढून टाका. नवीन जग आहे, नवीन जगात सतत नवीन शिकायला लागणार आहे. 6वं म्हणजे आत्ता समोर काय आहे, समोर काय आहे तेवढं बघा. जुने ओझी वाहत बसू नका की त्यावेळेला त्या कामात ह्यानी असं केलं होतं, त्याने तसं केलं होतं, मी असं केलं होतं म्हणून आत्ता हे पण काम खराब होणार. मागचं सगळं बाजूला ठेवा, आत्ता समोर काय आहे ते करायला घ्या. कोणाचा जीव तुमच्या हातात नसेल कदाचित, पण तुमच्या स्वतःचा आहे. डॉक्टरच्या हातात इतर लोकांचा जीव असतो, तुमच्या हातात तुमचा स्वतःचा जीव आहे. कसं काय? हे आधीचे सगळे नियम पाळले तर तुमचं बर्नआउट होणार नाही, तुमचं आयुष्य जास्त सुखी होईल. तुमचाही जीव तेवढाच महत्त्वाचा आहे की नाही. चलो, मी निघते. तुमच्या डॉक्टरला ऑब्झर्व करायला विसरू नका. बाय बाय.